पहिली दामिनी होती, मग अवंतिका होती, अवघाची संसार, ऊन पाऊस, अधुरी एक कहाणी, कळत नकळत, मन उधाण वाऱ्याचे, पुढचं पाऊल, माझ्या नवऱ्याची बायको असेल, किंवा हिंदी पण बऱ्याच, कुसुम म्हणून होती. मी याच्या आधी काहीही लिहिलेलं नव्हतं, एकही स्टोरी लिहिली नव्हती. मी कविता लिहित होते. मी मराठीमधून MA केलं आहे, मी हिंदीमधून MA केलं आहे, मी जर्नालिझम केलं आहे, मी डिप्लोमा इन हायर एज्युकेशन केलं आहे, मी डिप्लोमा इन स्ट्रॅटेजीज अँड डेव्हलपमेंट केलेलं आहे. म्हणजे कुठलीही तुम्ही नायिका बघाल आणि जर कोणी तिला अन्याय सहन करायला लावला तर मी ती सिरियल सोडलेली आहे. मी मंत्रालयात नोकरीला होते. मी असं म्हणते की प्रत्येक स्त्रीमध्ये एक दामिनी लपलेली असते, किंवा काय वाटेल ते लिहितात. बिनडोकं आहे, डोक्यात कांदे बटाटे असं वगैरे आम्हाला काहीही बोलतात, आम्हाला सगळं ऐकावं लागतं. म्हणजे असंख्य मालिका आणि असंख्य चॅनल झाल्यामुळे नाविन्य उरलं नाही, कारण खूप आमच्यावर खूप तऱ्हेचं दडपण असतं. एका ज्योतिषाने मला सांगितलं की गाण्यामध्ये तुमचं करिअर होणार नाही कधीच, तेव्हा गाणी लिहायला जाऊ नका. पण आज बघशील तर म्हणजे असंख्य 100 टायटल सॉन्ग मी लिहिलेले. जर TRP नाही आला तर पहिल्यांदा रायटरचा पत्ता कट होतो. नमस्कार मंडळी, फिल्मी मराठी KMW मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का आज आपण कोणाला भेटतोय? गेली 25-30 वर्ष तुम्ही जी मालिका पाहता ना, 6 ते 9 जी मालिका पाहता ना, त्या मालिकेच्या लेखिका, त्या प्रत्येक कलाकाराला ओळख देणाऱ्या लेखिका रोहिणी निनावे. गेली 30 वर्ष सातत्याने त्या लिहित आहेत. जाणून घेऊया त्यांचा पडद्यामागचा प्रवास. स्वागत करूया प्रतिभावंत लेखिका, पत्रकार, कवयित्री, अभिनेत्री रोहिणी निनावे यांचं. नमस्कार. खरं तर रोहिणीताई, मी खूप मागे ना एकदा तुम्हाला TV वर बघितलं होतं, स्क्रीनवर, एका मालिकेमध्ये कुठल्या तरी. आणि मला ती सवय आहे की नवीन कोण दिसलं की जर सर्च करा. त्यावेळेस मला कळलं की तुम्ही लेखिका आहात. आणि खूप इतकं भारी वाटलं ना, बापरे यांना भेटलं पाहिजे कधीतरी. आणि तो दिवस उजाडलाय आणि मला खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून. तर हा 30 वर्षांचा प्रवास मागे वळून पाहताना कसं वाटतं? ते चांगलं वाटतं की खूप मोठा प्रवास आहे आणि आपण सातत्याने लिहित आलो याचं समाधान पण आहे मनामध्ये. अर्थात आता गोष्टी बदलल्या आहेत, पूर्वीसारखं बरंच काही राहिलेलं नाही आहे. इतकं सोपं राहिलं नाही आहे लिखाण, किंवा तेवढं स्वातंत्र्य राहिलं नाही आहे. पण मुळात लिहिण्याची आवड असल्यामुळे अजूनही लिखाण चालू आहे. मंडळी, दामिनी मालिका माहिती आहे ना? दामिनी मालिकेची सुरुवात मॅडमने केलेली आहे लेखनाची. खूप गाजलेली मालिका आहे दामिनी, अवंतिका. आत्ताच्या मालिका म्हटलं तर माझ्या नवऱ्याची बायको, अगबाई सासूबाई, या सगळ्या मालिकांचं लिखाण मॅडमने केलेलं आहे. दामिनी मालिकेबद्दल काय सांगाल? कारण रोहिणी निनावे म्हटलं की ती मालिका येतेच आणि ती सुरुवात आहे तुमची. मी अधिकारी बंधूंकडे मालिकांचं हिंदीत रूपांतर करत असे. म्हणजे कमांडर वगैरे या सिरियल्स DD मेट्रोवर दाखवल्या जायच्या. तर ते लिहिता लिहिता मला कळलं की कशा तऱ्हेने एपिसोड लिहायचा असतो. अशा वेळीच गौतम अधिकारी, दिग्दर्शक, त्यांनी मला विचारलं की तू मंत्रालय में काम करते, तेरे पास कोई जर्नलिज्म को लेकर स्टोरी है क्या? मी याच्या आधी काहीही लिहिलेलं नव्हतं, एकही स्टोरी लिहिली नव्हती. मी कविता लिहित होते. त्या दिवाळी अंकात येत होत्या. माझे वडील कवी वसंत निनावे हे कवी असल्यामुळे माझ्यामध्ये पण प्रतिभा आली. आणि त्यांनी विचारलं तर मी त्यांना नाही म्हटलं नाही, कारण माझ्याकडे खरोखरच खूप अनुभव होता याचा. आणि मला समहाऊ मनातून वाटत होतं की आपण लिहू शकतो म्हणून. आणि मग मी त्यांना ती गोष्ट दिली. ती न्यायदेवता नावाची गोष्ट होती बरं तेव्हा. आणि ती 13च भागांची होती. ती गेली, दूरदर्शनकडे गेली, पण 5 वर्ष ती तशीच पडून होती, त्याचं काही झालं नाही. अच्छा. आणि त्या दरम्यान मग शांती, स्वाभिमान वगैरे हिंदी टेलिसोप्स यायला लागल्या. मी काही त्या पाहिल्या नव्हत्या, कारण मी मंत्रालयात नोकरीला होते. पण तेव्हा तिकडून त्यांच्याकडून असा प्रस्ताव आला की आपण या गोष्टीची दैनंदिन मालिका कराल का? तर मी गौतमजींना म्हटलं की बापरे, मी आजपर्यंत एकही मालिका लिहिली नाही आणि डायरेक्ट दैनंदिन मालिका. तर ते मला म्हणाले, अरे तू लिखलेगी रे रोहिणी, कुछ नाही, तू ट्राय कर. आणि मग मी लिहायला सुरुवात केली. ते मी लिहितच गेले आणि मी स्वतः कुठलीही सिरियल, त्या सिरियल म्हणजे दैनंदिन बघितल्या नसल्याने मी माझी एक स्टाईल डेव्हलप केली त्याच्यामध्ये की कशा तऱ्हेने लिहायचं. पहिल्यांदा मला खूप ओरडा पडला, कारण विषय जर्नलिझम असल्यामुळे, पत्रकारिता, त्याच्यात अनेक विषय यायचे. बरोबर. अनेक कॅरेक्टर्स यायची. तर 60 कॅरेक्टर होती एका वेळेला, कारण वेगवेगळे होते. म्हणजे एक दामिनीचं घर होतं, एक किरण करमरचं घर होतं घर, एक महेश मांजरेकरांचं घर होतं, मग प्रिया तेंडुलकरचं घर होतं. असे अनेक घरं, त्यातले कॅरेक्टर. शिवाय आम्ही ज्या मुद्द्याला घेऊन
खेळत होतो, त्या मुद्द्याशी संबंधित असलेले लोक, असे बरेच कॅरेक्टर, ते मला रागवले पण होते, रोहिणी 60 कॅरेक्टर हो गए हैं. पण मग ते हळूहळू ती सवय झाली त्यांना पण, कारण ती सुरुवातीपासूनच ती सिरियल लोकप्रिय झाली होती. हो हो. तर त्यामुळे, आणि मी स्वतः खरोखरच मंत्रालयात काम करत असल्यामुळे मला खूप गोष्टीचा फायदा झाला, कारण मी जवळून पाहिलं होतं हे सगळं कसं काम चालतं. पत्रकारांचं, मंत्री वगैरे सगळे होते त्यावेळेला, ते मंत्री, मुख्यमंत्री, सचिव यांच्याबरोबर काम केल्याचा तो सगळा अनुभव आणि जे शिक्षण, मी मराठीमधून MA केलं आहे, मी हिंदीमधून MA केलं आहे, मी जर्नालिझम केलं आहे, मी डिप्लोमा इन हायर एज्युकेशन केलं आहे, मी डिप्लोमा इन स्ट्रॅटेजीज अँड डेव्हलपमेंट केलेलं आहे. वा वा. तर मी अशा बऱ्याच डिग्र्या घेतल्या असल्यामुळे सांगायचा उद्देश की शिक्षण वाया जात नाही. बरोबर. मी मंत्रालयामध्ये होते, मंत्रालयाची ही मोठी लायब्ररी होती. मंत्रालयात किती वर्ष होत्या? 17. वा. हो, 17 वर्ष. पहिल्यांदा मी लोकराज्य म्हणून त्यांचं मासिक आहे, त्याच्या हिंदी आवृत्तीमध्ये मी उपसंपादिका होते, आणि त्याच्यानंतर मी संपादक झाले, आणि त्याच्यानंतर मी गॅझेटेड ऑफिसर झाले, आणि 6 मंत्र्यांची मी PRO होते. त्यांच्या भाषेत DLO म्हणतात आपल्या मंत्रालयातल्या. तर त्यांचं सगळं बघत असल्यामुळे आम्ही हाय प्रोफाईलमध्येच होतो सतत. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी आणि एक सजगपणा म्हणतो तो होता. त्या सगळ्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला ते लिहिताना. आणि तेव्हा माझी आई आजारी होती, म्हणजे 11 वर्ष आई माझी आजारी होती. आईचा आजार पण करून केलं. तो जो अनुभव होता तो पण मला उपयोगाला आला, की आयुष्यात किती लढावं लागतं. बरोबर. या गोष्टीचं मी असं म्हणते की प्रत्येकामध्ये एक दामिनी, प्रत्येक स्त्रीमध्ये एक दामिनी लपलेली असते, आणि एक वेळ येते ज्यावेळी ती दामिनी व्यक्त होते. तुम्ही मंत्रालयात काम करत असताना मालिका लिहिण्याकडे तुमचा कल इकडे कशा वळाल्या तुम्ही? पण म्हणजे मी रूपांतर करत होते. अच्छा. आणि मी मालिकांमध्ये काम पण करत होते तेव्हा. अभिनय करत होते. कोणत्या कोणत्या मालिकेत अभिनय केला? मी हेच कमांडर, हॅलो इन्स्पेक्टर, नंतर शादिया म्हणून एक होती, नंतर प्रतिबिंब होती, ही वाट दूर जाते होती, अशा बऱ्याच सिरियलमध्ये मी कामं केली तेव्हा. हिंदी पण केली आहेत. हिंदी सिरियल जुनून म्हणून पण एक सिरियल होती, चटपटी बाते म्हणून होती, अशा बऱ्याच सिरियलमध्ये मी तेव्हा कामच करत होते ऍक्टिंग. संस्कार म्हणून एक सिरियल होती. आणि त्याच्यानंतर मग मी माझी आई आजारी पडल्यावर मग मी लिखाणाकडे वळले, की घरी बसून काय, म्हणजे तेव्हा माझी नोकरी पण चालू होती अर्थात, आणि योगायोगाने हे माझ्याकडे आलं. तर मग मी लिहायला सुरुवात केली, आणि पहिलीच सिरियल ही लोकप्रिय झाल्यामुळे मग त्याच्यानंतर घरकुल म्हणून एक सिरियल आली होती, पण ती मी फार लिहू शकले नाही. त्याच्यानंतर अवंतिका आली, आणि अवंतिका तर सुपरहिट झाली, तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे मग एका पाठोपाठ एक प्रोजेक्ट मिळत गेले. खूप छान, खूप छान. लिखाण वाचन हा खरं तर अभ्यासामधला जरासा नावडता विषय असतो लोकांचा. तर तुम्ही गेली 30 वर्ष, सरासरी 30 वर्ष, 29-30 वर्ष झालेत लिहित आहे. तर मालिका लिहिणं, मालिकेचं लिखाण करणं किती सोपं किंवा आव्हानात्मक असतं? अजिबात सोपं नसतं. म्हणजे फेसबुकवर ज्या तऱ्हेने आम्हाला कमेंट येतात त्याच्यावरून त्यांना असं वाटतं ते कोणीही लिहू शकतं, किंवा काय वाटेल ते लिहितात. बिनडोकं आहे, डोक्यात कांदे बटाटे असं वगैरे आम्हाला काहीही बोलतात, आम्हाला सगळं ऐकावं लागतं. पण त्या काळात सुद्धा कठीण नव्हतं. रोज उठून एक नवीन गोष्ट मनात तयार करणं, त्याचा एपिसोड करणं हे अतिशय कठीण आहे. हे सगळ्यांना, ज्याच्याकडे प्रतिभा आहे तोच लिहू शकतो. काय झालं आहे की जरा अतिरेक, एकतर एपिसोडची संख्या खूप जास्त झाली आहे, त्यामुळे तेच बघून, आणि म्हणजे असंख्य मालिका आणि असंख्य चॅनल झाल्यामुळे नाविन्य उरलं नाही. अगदी. शिवाय त्या काळी जशा आपल्या आयुष्याशी संबंधित मालिका यायच्या, तशा न येता खूप अतिरंजित प्रसंग असलेल्या मालिका यायला लागल्यामुळे ते हास्यास्पद झालं. त्यामुळे तो जो आम्हाला मान होता त्या काळी लेखक म्हणून, तो आता नाही मिळत. आता क्वचितच कोणी म्हणतं की आपली आत्ताची, जसं मी आत्तामध्ये शेवटची, मला असं वाटतं की अजूनही बरसात आहे नावाची सोनीवर होती, तर ती लिहिताना मला खरोखर आनंद झाला. मुलगी झाली हो, लिहिताना आनंद झाला. पण अशा तऱ्हेचा आनंद फार कमी मिळतो आता, कारण खूप आमच्यावर खूप तऱ्हेचं दडपण असतं. त्यांचं ते काहीतरी मार्केटिंगचं गणित असतं, त्याच्यामुळे ते आम्हाला काही असं लिहा तसं लिहा सांगत बसतात. तर त्याच्यामुळे मग स्वतःला पाहिजे ते लिहिता येत नाही, किंवा मग खूपच ड्रामा असं काही रोज आपल्या आयुष्यात ड्रामा घडत नाही, किंवा असे इतके पण दुष्ट लोक नसतात की ते सतत आपल्या कारस्थानं करतायत असं. तर त्यामुळे डिफरन्स की आत्ताच्या लिहिण्यामध्ये खूप फरक आहे. तर तो त्रास होतो, ते स्वातंत्र्य तुम्हाला नाही, किंवा तो आनंद नाही लिहिण्याचा. अगदी खरं. लेखनाचा हा वारसा तुम्हाला वडिलांकडनं मिळालाय, तर काय सांगाल? माझे वडील म्हणजे लेखक वसंत निनावे, म्हणजे ते कवी म्हणून पण त्यांचे प्रसिद्ध होते. तर त्यांची बरीच गाणी व्हायची, रेडिओवर गाणी यायची, किंवा
त्यांनी लिहिलेल्या श्रुतिका आकाशवाणीवर व्हायच्या, त्यांचे कार्यक्रम व्हायचे, दूरदर्शनवर पण व्हायचे. त्यामुळे घरामध्ये साहित्यिक वातावरण होतं. आणि त्यांनी मला 2-3 गोष्टी शिकवल्या की वाचन करणं फार गरजेचं आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो. त्यामुळे तुझं म्हणजे बऱ्याच गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन तुझा बदलेल, समृद्ध होईल. आणि त्याचबरोबर ते आम्हाला आमच्यासाठी अनेक पुस्तकं घेऊन यायचे, कारण एक्झामिनर्स ऑफ बुक्स अँड पब्लिकेशन याच भागात ते काम करत, विभागामध्ये ते काम करत होते. त्यामुळे बरीच पुस्तकं तिथे होतीच. तर ती वाचून वाचून पण आम्हाला खूप हे झालं. आणि त्यांनी मला अतिशय प्रोत्साहन दिलं. म्हणजे त्यांच्या कविता घ्यायला, म्हणजे दिवाळी अंकात कविता छापून यायच्या, तर त्या म्हणजे माझ्या पण कविता ते द्यायचे की तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही छापा वगैरे असं. आणि आमच्या घरामध्ये येणं जाणं होतं सगळ्या गीतकार, संगीतकार, दत्ता डावजेकर, सी रामचंद्र, सगळे गायक, नाटकात काम करणारे लोक वगैरे. त्यामुळे सगळं वातावरणच असं खूप छान होतं. म्हणजे हे बघ, मी नेहमी म्हणते की माणसाला तंत्र म्हणून लिहिता येणं, अभिनय करता येणं, गाणं, पण मुळात प्रतिभा पाहिजे तुमच्यामध्ये, त्याच्याशिवाय तुम्ही लिहू शका. आणि ती प्रतिभा कधी कधी ती मिळवलेली असते आणि कधी कधी ती जन्मजात असते. तशीच ती मला तर अगदी खात्रीने वाटतं की आमचं जे भाषेवर प्रभुत्व आहे ते वडिलांकडनंच आलं आहे आम्हाला. आणि त्यांनी आम्हाला शिकवलं पण की कशा तऱ्हेने आपण स्वतःला वेगवेगळ्या विषयातलं ज्ञान मिळवलं पाहिजे आणि कसं आलं पाहिजे, भाषा किती महत्त्वाची आहे हे त्यांनी आम्हाला शिकवलं. तर त्याप्रमाणे त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन पण दिलं. कविता छापून आल्यावर काय चुकतंय ते पण ते सांगायचे. आणि मला नेहमी म्हणायचे की तुला जर व्यवसाय म्हणजे म्हणून स्वीकारायचं असेल लेखन, तर गाण्यामध्ये तुला वृत्तात लिहिता आलं पाहिजे. नुसत्या मुक्तछंदात्मक कविता तर कोणी लिहू शकतं, पण गाणी लिहायची म्हणजे ती मीटरमध्ये लिहिता आली पाहिजे, हे त्यांनी मला शिकवलं. आणि तेव्हा मला असं वाटायचं नाही. गमतीची गोष्ट सांगते की एका ज्योतिषाने मला सांगितलं की गाण्यामध्ये तुमचं करिअर होणार नाही कधीच, तेव्हा गाणी लिहायला जाऊ नका. पण आज बघशील तर म्हणजे असंख्य 100 टायटल सॉन्ग मी लिहिलेले. आणि ते खूप गाजलेले पण गाजले. तर मला त्याचा आनंद होतो की चला, वडिलांनी जे शिकवलं सिद्ध करून दाखवलं, की त्याचा विश्वास सार्थ करून दाखवला. तुम्ही विदर्भकडनं आहात? हो हो. बालपण विदर्भात गेलं का? नाही, तसं नाहीये. माझा जन्म भंडाराचा आहे. अच्छा. माझे आई वडील नागपूरचे आहेत, पण मी वाढले इकडेच आहे. शिक्षण वगैरे इकडेच झालं, पण तरी सुद्धा आपलं मूळ जे असतं त्याच्याशी तुम्ही तुमचे धागे जोडलेलेच असतात. अगदी अगदी. मग जाणं होतं की नाही विदर्भात? हो, खूप. आई वडील असताना जेवढं व्हायचं तेवढं नाही होत, पण कोणाचं लग्न असेल, काही समारंभ असतील तर नक्की आवर्जून जातो. हिंदी पण मालिका लिहिता तुम्ही? हिंदी मराठी दोन्ही पण. दोन्हीमध्ये काय तफावत आहे? बजेट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेट. कारण मराठीत लिहिताना तुम्हाला एक मेंदूचा सेटअप करायला लागतो की आपल्याकडे पैसे नाही आहेत बरं का, आपल्याकडे एकच लोकेशन आहे, आपल्याला बाहेर फिरायची परवानगी नाही, मॉलमध्ये जायची परवानगी नाही, एअरपोर्टला जायची परवानगी नाही, हे सगळं. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी हिंदी मालिका लिहायला घेतली बडजात यांकडे, तेव्हा मी मला वाटलं बाबा असं बजेट म्हणून लिहिलं. जेव्हा ते स्क्रीन प्लेला गेलं तेव्हा डायरेक्ट एअरपोर्टला जाऊन पोहोचले, मॉलमध्ये आग लावली. म्हटलं हे कसं काय, करू शकतो आपण? करू शकतो, का नाही करू शकत? मग मी म्हटलं की मराठी लिहिताना एक वेगळा माइंडसेट आणि हिंदी लिहिताना एक वेगळा माइंडसेट ठेवायला पाहिजे. हा फरक आहे. शिवाय त्या काळी तरी आपल्या मराठीमध्ये खूप आपल्या आयुष्याशी संबंधित अशा मालिका होत्या, पण हिंदी मालिका पहिलेपासूनही नाट्यपूर्ण आहेत. त्यांना भयंकर नाट्य पाहिजे, सतत काहीतरी घडायला पाहिजे. तर त्यामुळे ते लिहिणं मी तिथून शिकले. म्हणजे बालाजीमध्ये वगैरे वगैरे मी शिकले की कसं नाट्यपूर्ण लिहायला पाहिजे, कसे फ्रीज पॉईंट सांभाळले पाहिजे, कशी उत्सुकता असली पाहिजे. हा फरक त्या दोन याच्यात होता. आणि एकूणच म्हणजे त्याला ग्रँजर म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, की भव्यता. ही भव्यता हिंदीमध्ये मोठे मोठे सेट्स आणि ते काही मराठी याच्यात पण आहेत मालिकांमध्ये, पण ते जरा कमी असतं. म्हणजे शक्यतो साध्या त्याच्यात आपले होतं, पण त्यांचे मोठे मोठे. आता पण माझी एक सिरियल येणार आहे, मी तो म्हणजे सेट बघूनच खूप वय झाले. म्हटलं बाप रे, एवढा प्रचंड मोठा सेट लावला आहे, श्रीमंत दाखवलेत ते. तर की ते बघूनच म्हणजे तो खूप फरक आहे की मोठे म्हणजे जास्त हायेस्ट पेड ॲक्टर्स असतात, ते अफोर्ड करू शकतात कारण चॅनलकडून त्यांना तेवढं हे होतं. पण हे सगळं प्रिव्हिलेजेस असताना ही पण भीती असते की जर TRP नाही आला तर पहिल्यांदा रायटरचा पत्ता कट होतो. कुठे म्हणजे असं. आणि आता मराठीत पण ते व्हायला लागलं की रायटर TRP येत नाही, मग दुसरा रायटर ट्राय करा, असं असतं. हा फरक आहे त्याच्यामधला. टोल करणाऱ्यांना वाटतं सगळं सोपं असतं, पण त्यामागचा संघर्ष तुम्ही ऐकताय मंडळी. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला ना की आम्हाला सतत लिहावं लागतं, म्हणजे आम्हाला सुट्टीच नसते. तुमचा वाढदिवस असो, तुम्ही आजारी असो, मला डोळ्याला असताना सुद्धा मी लिहिलेलं आहे असं करून. किंवा सकाळी मी डोळे उघडते तर मला काय करायचं हा नाही विचार करत. मी आज आला हे एपिसोड लिहायचं, ह्याच्या आयुष्यात काय करायचं, ह्या घटना घडवायचे,
ऍक्च्युअली याच्यात अतिशयोक्ती काही नाही. मी हाच नाही, विचार बरोबर. करते सकाळी बरोबर. उठून काय करायचं. सकाळ झाली, बहिरू उठला आणि लिहायला बसला, अशा तऱ्हेने मी लिहित असते. कधी असंही होत असेल ना, तुम्ही एखादा एपिसोड लिहिलाय हा. त्यात परत अचानक चेंज करायचं, असं काहीतरी होत असेल ना? सततच 5-5 वेळा लिहितो आम्ही एक एपिसोड. तुम्हाला विश्वास नाही बसणार, 5 वेळा कमीत कमी एक एपिसोड लिहावा लागतो. इतके चेंजेस आणि इतका फीडबॅक येतो. तर विचार करून लिहायला इतकं सोपं नाही आहे. लेखक बनण्यासाठी अनुभव महत्वाचा की प्रतिभा? नाही, प्रतिभा पाहिजेच. मी आत्ता म्हटल्याप्रमाणे प्रतिभा ही पाहिजेच, कारण तुम्हाला सातत्याने रोज लिहावं लागतं. त्यामुळे तुम्हाला जर प्रतिभा नसेल तर तुम्ही नुसतंच काही लिहित गेलं. असे आहेत लेखक, कारण आजकाल ज्या तऱ्हेच्या सिरियल्स चालू आहेत ते फक्त रूपांतर चालू आहेत. हो ना. हा. तर रूपांतर चालू असताना काय बघायचं आणि लिहायचं, त्याला प्रतिभेची गरज नाही आहे, त्याला चांगल्या भाषेची गरज आहे. तर त्यामुळे मी असं नाही म्हणत, म्हणजे मॅक्झिमम लोकांची भाषा चांगली असते, ॲक्टर्स लोकांची पण भाषा चांगली असते. तर ती भाषा चांगली असली पाहिजे आणि तंत्र पण म्हणजे आलं पाहिजे. असं नाही की तुम्हाला काहीच माहीत नाही आणि तुम्ही लिहायला बसलात. तुम्हाला एखाद्या प्रथितयश लेखकाकडे सहाय्यक म्हणून काम करायला लागतं. बरोबर. आणि तुम्हाला ते तंत्र समजावून घ्यावं लागतं, कारण इथे सुरू होतो सीन, इथे संपतो आणि एकाच लोकेशनवर एकच सीन होतो. A1 AB असं किंवा असं जे आम्ही हे करतो 1B 1C ते करता आलं पाहिजे. आणि कसा तो सीन, आता एवढं डिटेलिंग करावं लागतं, सगळं लिहायला लागतं की तो दरवाजातून आत आला, तो थबकला, त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते, मग तो वळला, मग तो बेडरूमकडे गेला, मग त्यांनी ह्याच्याकडे पाहिलं, मग तिकडे पाहिलं, मग कोण कसा येईल, कसा लाइटिंग घेईल, कोण कोणाला कव्हर करणार नाही, काय आहे लेखकाचं काम आहे. लेखकाचं लोकेशन काय आहे आपल्याकडे, त्याला खिडकी आहे का, त्याला दरवाजा आहे का, त्याला जिने आहेत का, त्याला टेरेस आहे का, त्याला अंगण आहे का, हे सगळं आम्हाला लक्षात घ्यावं लागतं. जाऊन पहिल्यांदा बघावं लागतं की कुठे शूटिंग होणार आहे, तर तुम्हाला माहिती कुठला सीन कुठे घडवायचा आहे. नाही तसं तुझ्या मनात आलं तसं तू कादंबरीसारखं नाही लिहू शकत, कल्पनाविलास नाही करू शकत. बरोबर. तर त्यामुळे हे सगळ्या गोष्टी माहिती करून तुम्हाला लिहाव्या लागतात. तर तुम्हाला तंत्र हे आलंच पाहिजे, तुम्हाला कळलंच पाहिजे. ते हळूहळू अनुभवाने येतं, त्याच्यासाठी सहाय्यक म्हणून काम करणं गरजेचं असतं. बरोबर बरोबर. एखाद्या मालिकेमध्ये अनेक पात्र असतात. लिखाण करताना तुम्ही त्या प्रत्येक मालिकेचे संवाद तुम्ही लिहिता का? संवाद आधी लिहित होते, पण आता मी जवळजवळ 10 वर्ष झाली मी संवाद लिहिणं सोडून दिलेलं आहे. अच्छा. कारण माझे हात एवढे सुजायचे सतत रायटिंग करून. सगळ्यांना माहिती आहे की माझी काय परिस्थिती झाली ती. मग नंतर मी स्क्रीन प्ले लिहायला सुरुवात केली. आता स्क्रीन प्ले म्हणजे असं नाही की हा गेला तिकडे, म्हणजे आधी आमचं एवढा 5-6 ओळींचा एक सीन असायचा, आता पानभर लिहितो आम्ही. कारण जवळजवळ म्हणजे 80% डायलॉग लिहिलेलेच असतात स्क्रीन प्लेमध्ये. डायलॉग रायटर ते आपल्या पद्धतीने करून घेतात, म्हणजे जसे चांगले करतात, त्याला एनहान्स करतात डायलॉग रायटर. तर त्याच्यामुळे पण आपल्याला लिहून द्यावं लागतं, कारण तो मतितार्थ वाचणाऱ्याला कळायला हवा. बरोबर. चॅनलमधल्या. बरोबर. नाहीतर हे काय लिहिलं असं म्हणून लगेच फीडबॅक येतो. म्हणजे आम्हाला अशी धडकीच भरते, अरे बापरे आले का पिवळे लाल होऊन फीडबॅक. पिवळ्या रंगात पाठवतात जनरली फीडबॅक. त्यामुळे अरे आता हे काय असं. तुमचं जिव्हाळ्याचं लिखाण कोणतं आतापर्यंतच्या लिखाणापैकी? कुठली मालिका असं तशा बऱ्याच आहेत. म्हणजे असं काही नाही की मी सांगू मोजून हाताच्या बोटावर मोजणार की 2-3च मालिका आहेत ज्या यशस्वी झाल्या नाहीत. म्हणजे आपण आपल्याकडे चांगल्या लिहिल्या, पण कधी कधी काही चॅनल्स होते त्यांना GRPच नव्हतं, बघण्याचे प्रमाण असतं प्रेक्षकांनी, GRP त्याला म्हणतात. तर तेच जर कमी असल्यामुळे त्या सिरियल नाही चालल्या. पण बाकी जेवढ्या काही लिहिल्या, म्हणजे पहिली दामिनी होती, मग अवंतिका होती, अवघाची संसार, ऊन पाऊस, अधुरी एक कहाणी, कळत नकळत, मन उधाण वाऱ्याचे, पुढचं पाऊल, माझ्या नवऱ्याची बायको असेल, किंवा हिंदी पण बऱ्याच, कुसुम म्हणून होती, संजीवनी म्हणून होती, नंतर यहाँ मैं घर घर केली, प्यार का दर्द है, मिठा मिठा प्यारा प्यारा, अशा असंख्य मालिका लिहिल्या आणि सगळ्याच त्या लोकप्रिय ठरल्या. आतापर्यंत किती मालिका लिहिल्या? 100च्या आसपास. हो. आणि एपिसोड पण 15,000. असं कोणी उठून नाही करू शकत. आणि मी एकटीच आहे असं नाही, बरेच लोक आहेत की जे लिहित आहेत, काही माझ्या बरोबरीने आहेत, त्यांनी उशिरा सुरुवात केली, एवढंच फक्त फरक आहे. पण असे आहेत, आणि त्याच्याच म्हणून हे साधं काम नाही आहे. नाही, तुम्हाला तेवढं कष्ट करायची तुमची तयारी पाहिजे. असं नाही की बाबा मी आलो आणि मी जसं फेसबुकवर पोस्ट लिहितो तसं लिहितं, असं नसतं. ते इतक्या सोपं नसतं ते. त्यामुळे याला खूप तुम्हाला विचार करावा लागतो आणि खूपच मनस्ताप असतो. म्हणजे त्या स्ट्रेसमुळे मला डायबिटीज झाला तो इतकी वर्ष. कारण सतत आता फीडबॅक येईल का, आता फीडबॅक येईल का, आता काय होईल, आता पुन्हा लिहावं लागेल, मग परत लिहावं लागतं. कधी कधी आर्टिस्टच अवेलेबल नसतात, ते कुठे ते आजारी पडतात, ते कुठे परदेशी जातात, त्यांना काढून टाकलं जातं,
मग सगळ्याच्या सगळा ट्रॅक फिरवायला लागतो. आणि म्हणजे कोविडमध्ये तर हे यातलं सगळ्यात मोठं आव्हान होतं. कारण आज काय, याला कोविड झाला, याला काढून त्याच्यावर फिरवा, मग त्याला झाला, असं करून आमच्या सिरियलमधल्या सगळ्या लोकांना कोविड झाला. शेवटी हिरोईनला झाला, तेव्हा मग आम्ही ब्रेक घेतला. नाही तर आमची सिरियल चालूच होती कोविडमध्ये सुद्धा. एखाद्या वेळेस असं होतं की तुम्हाला स्वतःला काही मालिकांमध्ये बदल करावेसे वाटतात, तर ते करता येतात का? नाही, आधी कसं होतं की म्हणजे आता अवंतिका वगैरेच्या काळाचं मी सांगते की मी स्मिता तळवलकर आणि संजय सुरकर आम्ही तिघंजणं मिळून एक गोष्ट मी त्यांना सांगायचे की मला असं असं वाटतंय, आणि मग ते त्यांचे काही सजेशन्स द्यायचे आणि त्यांचे सजेशन्स खरोखर म्हणजे मोलाचे असायचे. मग आम्ही चॅनलमध्ये जाऊन ऐकवायचो. एकच मीटिंग, एक इंटरनल, एक चॅनलमध्ये. त्याच्यानंतर काही आम्हाला जायची वेळ यायची नाही. पण आता, आणि तेव्हा आमच्याबरोबर ना म्हणजे डायरेक्टर असायचा, दरवेळेला डायरेक्टर नसायचा, डायलॉग रायटर नसायचा, कोणीच नसायचं. आता प्रोड्युसर, डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, EP, त्यांचे EP, आपले EP, आम्ही स्वतः लिहिणारे, डायलॉग रायटर, स्क्रीनप्ले रायटर, स्टोरी रायटर, असे फुल एवढे सगळे लोक बसलेले असतात. त्याच्यावर बरेच लोक त्यांचे मतं मांडत जातात. आणि ते सगळं सांभाळून लिहायचं म्हणजे इतकं ते असं वाटतं आता मी कुठे माझा विचार मांडू त्याच्यामध्ये जाऊन. त्यांना सगळ्यांना सांभाळून लिहावं लागतं आपल्याला. तुम्ही किती सिनियर आहात याला काहीही महत्त्व आता उरलेलं नाही. तुम्हाला किती अनुभव यालाही काही महत्त्व राहिलं नाही. आम्हाला पाहिजे तसं लिहा. असं TRP. हां, TRP साठी सगळं काही. माझ्या वडिलांनी खूप आधी सांगितलं होतं, मागणी तसा पुरवठा, असं लिहिता आलं पाहिजे. कारण तुम्ही तो व्यवसाय म्हणून स्वीकारलाय, तर तुम्हाला हे जमलंच पाहिजे. ज्याला जमलं तो लिहितो. आता खूप त्रास होतो, आता नाही सहन. म्हणजे माझ्या बरोबरचे सगळे लेखक म्हणतात की लेखक काय, म्हणजे परवा मला एक आर्टिस्ट पण भेटली, ती म्हणाली रोहिणी आपल्या काळात काम करणं वेगळं होतं, आता एवढी सगळी आव्हानं स्वीकारून लिहिणं फार कठीण आहे. लिहिणं, काम करणं खूप बदललंय, सगळं खूप बदललंय. एखादी मालिका तुम्ही लिहिता ना, ज्यावेळेस मालिका लिहायला सुरुवात करता, तर तुमच्याकडे ती मागणी कोण करतं? चॅनल करतं की डायरेक्ट? म्हणजे प्रोड्युसर चॅनलला सुचवतो की मी यांना घेऊ का. तुम्हाला ती गोष्ट सांगतात की तुम्ही नाही विषय सांगतात का? आता काळ बदललाय. पूर्वी प्रोड्युसर गोष्ट घेऊन जायचा, त्यांना आवडली तर ते करायचे, किंवा आम्ही कधी कधी एपिसोडच बनवून घेऊन जायचो की हे घ्या. अच्छा. हे पूर्वीच्या काळी, खूप आधी कळत नकळत वगैरे त्या काळी होती ही गोष्ट. पण आता असं नाही, आता रिमेक्सच बनतात. 80% रिमेक्स आहेत आपल्याकडे, म्हणजे बंगालीतले, कन्नडमधले, तामिळमधले. तेव्हा ते आपल्याला गोष्ट देतात आणि मग ते म्हणतात काय, मला तर बोलवतच नाहीत की रिमेकच बनवायचं तर रोहिणी नावे कशाला, असं सरळ म्हणतात तोंडावर. म्हटलं आम्हाला पण पैसे पण लागतात ना माणसाला. हां, पण ते तसं असल्यामुळे ते आजकाल असं झालं की त्यांच्याकडनं गोष्ट येते. मग प्रोड्युसर बघतो आपल्याला कुठला लेखक सुटेबल आहे, त्याच्याशी आपलं जमतं, आणि कोण वेळेवर लिहून देतं. बरोबर. तर त्या बाबतीत सुदैवाने माझी ख्याती चांगली आहे. मला आज मीटिंग झाली की उद्या सकाळी म्हणतात, सकाळी उठून पहिला एपिसोड कोणाचा येत असेल तर रोहिणी निनावे, सकाळी 6, सकाळी 7, सकाळी 8, असं मी एकदम सकाळी उठून लिहायला बसते, कारण तेव्हा डोकं शांत असतं. म्हणजे मी कुठल्याही लेखकाबद्दल, अगदी आजचे जरी रूपांतरित मालिका करणारे लेखक असतील तरी मी म्हणेन की हे सोपं काम नाही आहे कोणासाठीच. कारण शेवटी त्याचं मराठीकरण करावं लागतं तुम्हाला. म्हणजे त्यांची संस्कृती वेगळी असते ना, आपल्याला खूप वेगळ्या तऱ्हेने करावं लागतं, त्यांना बदल करावेच लागतात त्याच्यामध्ये. आणि त्यांच्या परीने ते करायला मला त्यांचं कौतुक वाटतं की इतकं सोपं नसून या पोरी नवीन 2-2, 3-3 सिरियल एका वेळेला लिहित आहेत. म्हणजे खरोखर त्याला खूप वेळ, म्हणजे काही तुम्हाला स्वतःचं आयुष्य म्हणून उरत नाही. मग हिंदी मालिका आणि मराठी मालिका प्रेक्षक, हिंदी मालिकेचा प्रेक्षक आणि मराठी मालिकेचा प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून, अर्थात आपल्या मराठी लोकांना आहे ना, म्हणजे आता कसं झालंय, आता आहे ना आपला मुंबई पुण्याचा जो प्रेक्षक वर्ग आहे ना, तो मालिका कमी बघतो. आता छोट्या शहरातले लोक जास्त बघतात मालिका. मराठी मालिका म्हणा किंवा हिंदी मालिका, दोन्ही ती छोट्या शहरातले लोक बघतात, असं चॅनलवाल्यांचं म्हणणं आहे. माझं स्वतःचं मत नाही आणि मला माहीत पण नाही, पण असं म्हणतात. आणि म्हणून बघतो आता जास्त करून गावाकडच्या सिरियल जास्त, गावाचं हे असलेलं किंवा जास्त नाट्य असलेलं, ड्रामा असलेल्या अशा सिरियल जास्त चालतात, कारण त्या लोकांना ते आवडतं. तर त्यांना आवडतं म्हणून तुम्हाला त्यांचा विचार करून तशा तऱ्हेने तुम्हाला लिहावं लागतं.
असं आहे. आणि हिंदी लोकांना मराठीपेक्षाही जास्त अतिरंजित लागतं. म्हणजे आता बघाल तर तुम्ही जिथे तिथे ड्रामा म्हणजे भले तो रिपीट असो, इथे इथेच चाललंय, तिथे इथेच चाललंय, तिथे इथेच चाललंय, असं चालू असतं. पण चालू असतं कधी इकडे कधी तिकडे, हे सगळं बघावं लागतं आपल्याला. आणि याच्यात एक गंमत सांगते की अगदी सुरुवातीला मला अरुणा इराणींनी बोलावलं होतं. बरं. हां, लिहायला. मला वाटलं पंजाबी आपला संबंध, आपण मराठी लोकांमध्ये वावरलेलो, आपल्याला कसं येणार यांच्या यांचे सणवार, ती भाषा, ती संस्कृती. म्हणून मी ती काहीतरी निमित्त करून म्हटलं नाही हो, मला जमणार नाही असं म्हणून मी नाही, एवढी चांगली संधी सोडली मी तेव्हा. कारण मला खरंच असं वाटलं. पण नंतर माझ्याकडे बाकीच्या आता कुसुममध्ये मराठीच बॅकग्राऊंड होतं, संजीवनी मात्र स्टोरी होती तेव्हा ठीक होतं. पण जेव्हा राजश्री प्रोडक्शन माझ्याकडे आलं तर ते सगळं राजस्थानी बॅकग्राऊंडच्या सिरीज होत्या. तेव्हा मला सूरज बडजात्या म्हणाले की सगळीकडे भावना सारख्याच असतात आणि तुम्हाला जर असं कल्चरबद्दल हवं असेल तर आम्ही तुम्हाला सांगू, पण तुम्ही लिहा हे करून. आणि तिथून मला स्वतःहून बोलावून आलं होतं बडजात्यांकडनं. हां, म्हणजे आमचे एक संजीवनीचे जे स्क्रीन प्ले रायटर, जे आताचे सध्याचे खूप प्रसिद्ध कवी आहेत, इर्शाद कामिल म्हणून, ज्यांनी जब्बू इमेट वगैरेची गाणी लिहिली आहेत, त्यांनी माझं नाव तिथे सुचवलं. तरी मी एक सिरियलला नाहीच म्हटलं नेहमीप्रमाणे, ते एक होतं. पण मग नंतर दुसऱ्यांदा परत कविता बडजात्यांनी फोन केला तेव्हा मी जाऊन भेटले. आणि मग नंतर त्यांच्याकडे 5 वर्ष मी सिरियल लिहित होते. आणि आता माझी जी आगामी सिरियल आहे ती सुद्धा मी त्यांचीच लिहिते सध्या. अच्छा अच्छा. मराठीमध्ये कोणती चालू आहे आता? मराठी नाही, मी मराठीमध्ये लिहित होते लग्नानंतर होईलच प्रेम म्हणून. अच्छा. हां, पण माझी जरा तब्येत ठीक नसल्यामुळे मी ती सोडली. हो का? त्याच्यानंतर मग मी बराच गॅप पण घेतलेला आहे आता मध्ये. हे आधीच खरं मुलगी पसंत आहेच्या वेळेलाच तब्येत जरा खराब झाली होती, हे शुगर. सध्या हिंदीचं चालू आहे तर त्यामुळे आता हिंदी चालू आहे. आणि अजून पण एक आहे, आता आम्हाला सांगायची परवानगी नाही आहे, पण अजून एक दुसरी हिंदी सिरियल आहे, त्याच्यावर काम चालू आहे. आतापर्यंतची मिळालेली सुंदर अशी प्रतिक्रिया खूपच वेगळी आहे. म्हणजे आधी खरं सांगायचं तर लेखकाला कोणीही विचारत नाही ना बाहेर आहे. हे खरं तर दुर्दैव आहे की ज्या लेखकाच्या संहितेवर सगळं आधारित असतं त्या लेखकाला कुठलाही तऱ्हेचा मान कुठेच मिळत नाही. आता थोडंसं बदललंय वाटतं मला, मान मिळतो थोडासा. काही मिळत नाही, गैरसमज आहे तुमचा. त्यातून काय, मी अशी राहते त्याच्यामुळे ती पांढरे केस नाही, झोला छाप नाही मी, म्हणजे जोडी घेऊन बसते टिपिकल ज्याला म्हणतात तसं काही नसल्यामुळे ती जी सिनियरिटी म्हणतात तसं नाही, तसं दिसत नाही माझ्याकडे बघून. तरी मी माझं काय वय हे सुद्धा जाहीर केलं की आता तरी मला सिरियसली घ्या. पण या सगळ्याच्यात म्हणजे मला आठवतंय की मी आणि शरद पोंक्षे एकदा चाललो होतो, तर एक रिक्षावाल्याने त्याला लगेच ओळखलं, दामिनी चालवतं. काय साहेब तुम्ही काम करता काय? तर तो म्हणाला, या रोहिणी निनावे त्या त्यांनी लिहिली आहे सिरियल, पण तुम्ही खूप छान काम करता. आणि ही त्याचीच नाही, सगळ्यांचीच अशीच असते म्हणजे प्रतिक्रिया की लिखाणाचं एवढं काही नाही. हां, कधी कधी तुम्ही म्हणताय त्यात काही नाही. म्हणजे आता मी नाटक वगैरे पाहायला गेले की मला खुसफुस ऐकू येते, रोहिणी निनावे. पण हीच अजून एक गंमत सांगते की जसं मध्ये मी माझी एक पोस्ट टाकली होती की आत्ता सध्या माझ्या 12 टायटल सॉन्ग एकाच वेळी माझे चालू आहेत वगैरे. तर पेपरात बातमी काय आली की सुप्रसिद्ध अभिनेत्री माझ्या नवऱ्याची बायको फेम याच लिहितात, या शीर्षक गीतं सुद्धा लिहितात. म्हटलं म्हणजे फक्त मी तेवढंच काम केलंय का? तर हे असं आहे. पण त्यातल्या त्यात सुखावणारी प्रतिक्रिया विचारलं तर मध्ये एकदा नाट्य संमेलन होतं, अवंतिका चालू होती तेव्हा, आणि अवंतिका तुफान लोकप्रिय होती. तर सगळेजण त्यांची ऍक्टर लोकांची सही घेत होते, फोटो घेत होते. काय मी आपली मागे राहिले, म्हटलं आपल्याला काय कोणी ओळखत नाही. मग एक चहावाला आला, चहा देणारा, तो माझी सही घ्यायला आला. मी त्याला म्हटलं तुला माहिती आहे का मी कोण? अरे मी ॲक्टर नाही. तर म्हणाला मला माहीत आहे, तुम्ही रायटर आहात रोहिणी निनावे. तर म्हणाला मला म्हणूनच तुमची सही हवी आहे. तर मला इतकं कौतुक वाटलं त्याचं, आणि म्हटलं की बघा की त्याला सुद्धा जाणीव आहे. अशा प्रतिक्रिया तुम्हाला सुखावतात असं. खरंच खरंच. नाही, पण मला असं नाही आहे. मी मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये तू सुखी राहा नावाची एक गोष्ट लिहित होती, जी जवळजवळ 2.5 वर्ष चालली, रोज यायची ती. आणि त्याला मला अतिशय खूपच चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा. खरं तर रोज ती गोष्ट वाचणं म्हणजे आपल्यासाठीच क्रेडिटेबल आहे. तर एका मुलाने मला पाठवलं होता मेल की त्याचा ॲक्सिडेंट झाला, आणि जेव्हा तो ॲक्सिडेंटमधनं कोमामधनं बाहेर आला तर म्हणे आल्या आल्या पहिले विचारलं माझी महाराष्ट्र टाइम्सची कात्रणं ठेवली आहेत की नाही. म्हणजे ही मला खूप मोठी कॉम्प्लिमेंट वाटते की
असे बरेच लोक आहेत की जे खरोखर कौतुक करतात आणि विशेषतः जुन्या सिरियल्सचं खूप कौतुक करतात. दामिनीचं तर सगळ्यांना आजही कौतुक आहे. हो हो. हे मला सांगावं असं वाटतं. माझ्या नवऱ्याची बायकोचं ती दामिनी, ते माझ्या नवऱ्याची बायको, खूप कौतुक आहे असं. खरंच. आणि तुमच्या कविताही खूप सुंदर असतात. कारण मी स्वतः वाचते बऱ्याच वेळा हा. फेसबुकवर हो, आणि हो. खूप सुंदर असतं. लेखन करताना तुमचा जोडीदार कोण असतो? चहा, कॉफी, टीव्ही चालू असतो, हा. म्यूटवर असतो, पण मी टीव्ही बघतच लिखाण चालू असतं. अच्छा. बाकी कोणी नाहीये. म्हणजे चहा तर पडून थंड होतो 3 वेळा, पण कारण तुम्ही लेखनामध्ये इतके गर्क असता की तिथे काय चाललंय ते काही वेळासाठी तुम्ही बहिरे होता, तुम्हाला बाकी काहीच ऐकू येत नाही, कारण इतकी मी गर्क असते विचारामध्ये. तर ते म्हणजे फक्त टीव्ही चालू असतो माझ्या समोर, कारण काहीतरी कोणीतरी घरामध्ये असं वाटतं त्याच्यामुळे. आज जिथे आहात, जिथपर्यंत पोहोचलात, यशाच्या शिखरावर आहात तुम्ही आज. बळ आहे ना, स्वतः आणायला लागतं. म्हणजे मला असं वाटतं की ते मिळतं आपल्याला आई वडिलांकडून. तशी आपली जडणघडण झाली असते. मी माझ्या आईकडनं बरंच घेतलं की आई 11 वर्ष आजारी होती, जिला 2 महिनेच जगायला सांगितलं. त्याच्यावर तिने विल पॉवरवर 11 वर्ष काढली. तर जरी तुम्हाला कडू गोड काय अनुभव येतील तर ते कसे पचवले पाहिजे, कारण आयुष्य इतकं सोपं नाही ना. तुमच्या आसपासची माणसं सगळीच चांगली असतील असं नाही, तुमचे मित्रमैत्रिणी, तुमचे नातेवाईक हे सगळेच चांगले असतील असं नाही. तुम्हाला माहीत असतं त्या गुणदोषासकट स्वीकारून तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे. आणि ज्याला आयुष्यातल्या गोष्टी कळल्यानं तोच चांगलं लिहू शकतो, नाहीतर खूप उथळपणा येऊ शकतो तुमच्या लिखाणामध्ये. तर मला असं वाटतं की स्वतःचं मन स्वतःच घट्ट करता येणं. कारण खरोखर म्हणतात ना, ज्याच्या मनामध्ये वेदना आहे तो खूप चांगला. तुम्ही कवितांचा उल्लेख केलात म्हणून मी सांगते की ती कविता त्याच्यातून येते, तुमच्या आतून. आणि बळ म्हणजे काय, कारण तुमच्या आतल्या वेदनेला एक चेहरा मिळतो, एक शब्द मिळतात, आउटलेट ज्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे. तर त्याच्यामुळे ते बळ तिथूनच मिळतं. शिवाय तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळतं. दुसरं म्हणजे की लोकांना तुमच्या भावना, तुमच्या वेदना कळतात, तुमचं कौतुक करतात. अगदी मी म्हणते ना, माझ्या कवितेला मे बी अशा हजारात लाईक्स येत असतील, पण जे 25 लोक माझ्या कविता लाईक करतात ते मनापासून करतात. हे मला जिथे कळतं तेव्हा मला ते बळ मिळतं की हो, मला लिहिलं पाहिजे, मला अजून लिहित राहिलं पाहिजे. खरंच खूप छान. तुमचं आवडलेलं पात्र? अवंतिका. मजेदार सीन? माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये बरेच आम्ही मजेदार सीन केले होते. म्हणजे आम्ही खरं तर करणार होतो सिरियस, पण जरी ती गमतीदार. चहा की कॉफी? चहाच. लिखाण दिवसा लिहायला आवडतं की रात्री? पहाटे. तुम्ही लिहिलेले अनेक पात्र आहेत, त्यात तुम्ही स्वतःला शोधता का? दामिनी. माझ्या मनामध्ये दामिनी आहे म्हणून. म्हणजे कुठलाही अन्याय सहन करायचा नाही. म्हणजे कुठलीही तुम्ही नायिका बघाल आणि जर कोणी तिला अन्याय सहन करायला लावला तर मी ती सिरियल सोडलेली आहे. माझी नायिका सहन करणार नाही. तुमचा आवडता लेखक किंवा लेखिका? माझे आवडते लेखक बरेच आहेत जुने, म्हणजे शन्ना नवरे, बापू काळे वगैरे, नंतर शंकर वैद्य, आणि कवीसुद्धा म्हणजे नाधो महानोर म्हणा, की माझे वडील म्हणजे वसंत निनावे, सुरेश भट, गदिमा आहेत. ते सुद्धा वडिलांचे खूप आदर्श होते गदिमा, की साध्या शब्दात कसं सुंदर लिहिता येईल. तर हे सगळे आदर्श आहेत. आवडतं पुस्तक? आवडतं पुस्तक पार्टनर. वाचायला वेळ मिळतो? वाचायला आता नाही वेळ मिळत, पण त्या काळात खूप वाचन झालं, खूपच. लेखिका नसत्या तर? लेखिका नसते तर मला बरंच काही करावं असं वाटतं. असं वाटतं की आपल्याला एका कलेसाठी एक जन्म मिळावा, वेगळ्या. कारण मला नृत्य आवडतं, मला गायन आवडतं, मला अभिनय आवडतो, मी चित्र काढते स्वतः. तर पण जे काही देशील ते खूप चांगलं दे कला, असं मला नेहमी वाटतं. एका शब्दात स्वतःची ओळख? एका शब्दात सांगायचं तर स्वाभिमानी. म्हणजे कारण मी कोणाकडून अपमान सहन करून येत नाही, म्हणजे उगाच केलेला अपमान सहन करत नाही. यासाठी मी अनेक सिरियल सोडले आहेत की माझ्याकडनं 10 वेळा काम करून घ्या, पण माझा अपमान करू नका. त्यामुळे अहंकार नाही आहे माझ्यावर अजिबात. ते तुम्ही कोणालाही विचारू शकता, पण स्वाभिमान नक्की आहे. त्यामुळे मी स्वाभिमानी आहे. खूप छान. आतापर्यंत खूप लिखाण केलं, आणखी काय मनात आहे जे लिहायचंय? तुमच्या मनात खूप असतं, पण संधी मिळाली पाहिजे. कारण आता आम्हाला वेब सिरीज लिहावेशा वाटतात, पण मालिका लिहिणाऱ्यांबद्दल आता अशा तऱ्हेने लोक बघतात की मालिका लिहितात, काय सिरीज लिहिणार, काय पिक्चर लिहिणार, काय नाटक लिहिणार, असं आहे. तर इच्छा आहे, मी एक नाटक पण लिहिलेलं आहे, आणि किंवा काही चित्रपट वगैरे लिहायची पण आवड आहे, पण इच्छा आहे. बघूयात पण काय संधी मिळाली तर करणार. मंडळी, रोहिणीताईंचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की लिहा, आणि तुमचे काही प्रश्न असतील तेही आम्हाला कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.